बघा मुलांनो, आपण आपलं जे काही 14वं प्रकरण आहे कुठलं मुलांनो, तर बँक व सरळ व्याज याचा आपण अभ्यास केलेला आहे. काही उदाहरणं जे आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. तर आता आपण काय करणार आहोत, त्याचा सराव देखील घेणार आहोत आणि सरावाच्या माध्यमातून सुद्धा आपण बँक व सरळ व्याज हे समजून घेणार आहोत. बघूया तर मुलांनो, सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची जी उत्तरे आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. बघा मुलांनो, बँक ही एक डॅश संस्था आहे. तर आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जे ऑप्शन आहे मुलांनो आपलं वित्तीय आहे आणि सेकंड जे आहे ते आपलं धर्मदाय आहे. सांगा पाहू मुलांनो, आपलं योग्य आन्सर जे आहे ते काय असणार आहे? बँक ही एक डॅश संस्था आहे. काय असणार आहे मुलांनो? तर वित्तीय. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की भविष्यातील गरजेसाठी जमा केलेल्या पैशाला काय म्हणतात? कशासाठी मुलांनो? भविष्यातील गरजेसाठी जमा केलेल्या पैशाला काय म्हणतात? तर रक्कम म्हणतात की बचत म्हणतात? आपण जे काही भविष्यासाठी थोडेफार पैसे काढून ठेवतो किंवा घरात जमा करतो किंवा आपण बँकेमध्ये जमा करतो, त्याला काय म्हणतात मुलांनो? रक्कम म्हणतात की बचत म्हणतात? आपण काय करत असतो, एखादं मोठं काम आपल्याला जर करायचं असेल तर आपण थोडे थोडे पैसे काय करत असतो, तर बाजूला काढून ठेवत असतो. त्यालाच काय म्हणतात मुलांनो? तर बचत असे म्हणतात. मग जी बचत आहे ती आपल्याला घरी देखील करता येते आणि बँकेत सुद्धा करता येते. बघा, भविष्यातील गरजेसाठी जमा केलेल्या पैशाला आपण काय म्हणतो, तर बचत असे म्हणतो. मग ती घरी असो, बँकेत असो, पोस्टामध्ये असो किंवा कुठल्याही एखाद्या जे काही पोस्ट असो, इतर काही बँक असो किंवा पतपेढी असो, तिथे आपण जो काही एक विशिष्ट रक्कम भरत असतो ती म्हणजेच काय मुलांनो, तर बचत. बघा, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट घेऊया. बघा मुलांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो आपला काय असणार आहे की बँकेत ठेवलेल्या रकमेत काळानुसार वाढ होते का मुलांनो? बरोबर आहे की चूक आहे? बँकेत ठेवलेल्या रकमेत काळानुसार काय होतो? वाढ होतो. तर हे कसं आहे? अगदी बरोबर आहे. पहा मुलांनो, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बघा, आपला पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे की बचतीची सवय लागावी याकरिता कोणते खाते असते? बचतीची सवय लागावी यासाठी कुठले खाते असते मुलांना? चालू खाते असते की बचत खाते असते? ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, प्रत्येक वर्षाला किंवा 6 महिन्याला आपण थोडी थोडी रक्कम काय करत असतो, बचत करत असतो. तिला काय म्हणतात मुलांनो? तर बचत खाते असे म्हणतात. बघा, आपलं जे उत्तर आहे ते कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो? तर कोणत्या खात्यातून कितीही वेळा रक्कम काढता येते पण त्या खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही? आता इथे काही खाते बँकेमध्ये असे असतात की काही खात्यांवरती आपल्याला व्याज मिळते जर ते विशिष्ट कालावधीसाठी असेल तर, आणि काही खात्यांवरती मिळत नाही. का बरं? कारण आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण काय करतो, बँकेतनं पैसे काढतो, ATM मधून पैसे काढतो. मग बँक जे आहे आपल्याला त्यावर इंटरेस्ट देत नाही किंवा व्याज देत नाही. तर ते कुठलं खातं असणार आहे मुलांनो? ते चालू खातं असणार आहे की बचत खातं असणार आहे? सांगा पाहू मुलांनो, कुठलं असणार आहे? अगदी बरोबर, ते असणार आहे चालू खातं, ज्यावर बँक जी आहे ती आपल्याला इंटरेस्ट देत नाही, व्याज देत नाही. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की मोबदला म्हणून बँकेला दिलेली किंवा बँकेने घेतलेली रक्कम म्हणजेच काय? मोबदला म्हणून जे काही आपल्याला काय देते, बँक जे काही आपल्याला रक्कम देते तिला आपण काय म्हणतो मुलांनो? ठेव म्हणतो की व्याज म्हणतो? काय आपला आन्सर असणार आहे मुलांनो? सांगा पाहू. बघा, मोबदला म्हणून बँकेला दिलेली किंवा बँकेने घेतलेली रक्कम म्हणजे, आता मुद्दल म्हणजे ठेव असते जे आपण विशिष्ट कालावधीमध्ये ठेवतो. मग जी काही बँक आपल्याला त्या बदल्यात जी काही रक्कम देते त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? व्याज असे म्हणतो. बघा, व्याज आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, आपला पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे
की फक्त एका वर्षासाठी आकारले जाणारे व्याज म्हणजेच काय आहे मुलांनो? दर साल दर शेकडे व्याज की सरळ व्याज. आता आपल्याला माहितीच आहे की दर दशे व्याज म्हणजे काय, की 100 रुपयावर किती टक्क्याने आपल्याला काय मिळतं, तर व्याज मिळतं किंवा जे काही आपण कर्ज घेतो ते ठरवलं जातं की किती टक्क्याने आपण ते घेणार आहोत. तर त्याला म्हणतात दर साल दर शेकडा. तर याला आपण काय म्हणूया मुलांनो? फक्त एका वर्षासाठी आकारले जाणारे व्याज म्हणजेच काय, तर सरळ व्याज होय. बघा, सरळ व्याज आपलं उत्तर कसं आलेलं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो काय असणार आहे मुलांनो? ठेवीसाठी बँका व्याज कशावर ठरवतात? बघा, मुदतीवर ठरवतात की मुद्दलावर ठरवतात? ठेवीसाठी लक्षात ठेवा, इथे आपल्याला विचारलेलं आहे की ठेवीसाठी मग काय असणार आहे मुलांनो? तर मुदत असणार आहे, म्हणजेच मुदतीवर. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. काय सांगितलं बघा, ठेवीसाठी बँक व्याज कशावर ठरवतात? तर ठराविक मुदतीवर. जसं 1 वर्षासाठी असो, 2 वर्षासाठी असो, 5 वर्षासाठी असो, ही काय असते मुलांना? तर एक ठराविक मुदत असते आणि त्यावर बँक काय करत असते? तर व्याज हे ठरवत असते. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो, जो पुढचा प्रश्न आहे आपला तो काय आहे? तर कर्जावरील व्याज बँक कशावर ठरवतात? कर्जावरील जे काही व्याज आहे मुलांनो, ते बँक कशावर ठरवत असतात? मुदतीवरती की मुद्दलावरती? आता साहजिकच आहे की एक विशिष्ट मुद्दल म्हणजे एक विशिष्ट रक्कम आपल्याला बँकेमध्ये ठेवावी लागते आणि त्या बदल्यातच आपल्याला काय मिळत असतं? तर इंटरेस्ट मिळत असतो, व्याज मिळत असतं. म्हणजेच आपला ऑप्शन काय आहे मुलांनो? तर मुद्दलावर हे आपलं असणार आहे ऑप्शन. आणि आपलं उत्तर जे आहे बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट आणि शेवटचं बघा, आपलं काय क्वेश्चन आहे मुलांनो? तर मुदत बंद ठेव म्हणजे काय? मुदत बंद ठेव म्हणजेच काय मुलांनो? की अशी काही रक्कम जी आपण फक्त 1 वर्षासाठी बँकेमध्ये ठेवली पण ते आपण मध्ये काढू शकत नाही, त्यालाच काय म्हणतात मुलांनो? FD म्हणजेच फिक्स डिपॉझिट म्हणतात की RD म्हणतात. तर त्याला काय म्हणतात मुलांनो? FD असे म्हणतात. फिक्स डिपॉझिट म्हणजेच काय मुलांनो? की आता ही रक्कम जी आहे ती कशी आहे? एका वर्षासाठी बंदिस्त आहे, तरच आपल्याला त्यावर काय मिळेल? तर इंटरेस्ट मिळेल, व्याज मिळेल. तर बघा मुलांनो, आपण इथे बँक व सरळ व्याज याचा अभ्यास केला, त्यातले काही उदाहरणं आपण समजून घेतलेले आहेत. तसेच सराव च्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे? बँक व सरळ व्याज हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत? तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करूयात? तर बँक व सरळ व्याज हे जे प्रकरण आहे, आपले चॅप्टर आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हे जे 5 खेळ आहेत मुलांना, जे तुमच्या सगळ्यांचे कसे आहेत? तर आवडीचे आहेत. तर बघा मुलांनो, आज आपण काय करणार आहोत? तर कार रेसिंगचा गेम खेळून आपण बँक व सरळ व्याज हे जे प्रकरण आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय आहे? तर सीमाला उच्च शिक्षण घ्यायचे आहे पण तिला आर्थिक मदतीशिवाय ते शक्य नाही, तर ती बँकेची मदत कशी घेईल? बघा, इथे काय विचारलेलं आहे? सीमाला उच्च शिक्षण घ्यायचे आहे पण तिला आर्थिक मदतीशिवाय ते शक्य नाही, तर ती बँकेची मदत कशी घेईल? बघा, कर्ज घेऊन, व्याज घेऊन, बचत खात्यात भरपूर रक्कम जमा करून की ठेव ठेवून? बघा, तिला काय करायचं आहे की उच्च शिक्षण घ्यायचे आहे. मग ती काय करणार आहे? उच्च शिक्षणासाठी पैसा लागतो आणि ते जो पैसा आहे तो कुठनं घेणार आहे? तर बँकेकडनं कर्ज म्हणून घेणार आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो? तर सीमा काय करणार आहे? उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणार आहे बँकेकडून. तर आपलं उत्तर काय आहे? कर्ज घेऊन. आणि तो जो कलर आहे मुलांनो तो कुठला आहे? तर रेड कलर. बघा, आपलं उत्तर जे आहे अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल? दर साल 5% दराने 15,000 रुपयांचे व्याज होईल. आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? तर आपल्याला हे ठरवायचं आहे की खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल हे आपल्याला सांगायचं आहे. सांगूयात मुलांनो. पहा मुलांनो, इथे आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे तिथे आपल्याला सांगितलेलं आहे की व्याज आपलं किती होणार आहे? किती मुलांनो? तर 15,000 रुपये
हे जे आहे ते जर आपण मुद्दल घेतली तर त्याच्यासाठी आपल्याला व्याज हे किती भरावं लागणार आहे, किती टक्क्याने, तर 5 रुपये टक्क्याने. म्हणून आपण काय करणार आहोत, तर 5/100 म्हणजे 100 रुपयावर आपल्याला 5 रुपये हे द्यावे लागणार आहेत. गुणिले किती मुलांना, तर 15,000 रुपये. किती मुलांना, तर 15,000 रुपये. हे 2 शून्य कट करायचे, हे देखील 2 शून्य कट करायचे. मग किती उरणार आहे मुलांना, तर 5 गुणिले 150 म्हणजेच 150ला आपल्याला कशाला गुणायचं आहे, तर 150ला आपल्याला 5ने गुणायचं आहे. बघा मुलांना, 5 शून्य किती, तर 0. 5 5 किती मुलांना, तर 25. आणि 5 1 5 आणि 2 किती, तर 5 आणि 2 7. तर इथे आपल्याला किती रक्कम मिळालेली आहे, 750. तर इथे बघूया आपल्या ऑप्शनमध्ये 750 आहे का, तर हे आपल्या ऑप्शनमध्ये ग्रीन कलरचं जे काही आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ते 750 रुपये असं आहे. म्हणजेच पहा मुलांना, आपल्याला व्याज 15,000 रुपयावरती किती द्यावं लागणार आहे, तर 750 रुपये एवढं व्याज द्यावं लागणार आहे. बघूया आपलं आन्सर जे आहे ते बरोबर आहे की नाही. तर ग्रीन हा जो कलर आहे त्याला आपण टिक केलं आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. आपण नेक्स्ट आन्सर घेऊया. तर बघा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे की खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल. 10/6 दराने 8,650 रुपयाचे व्याज किती. आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे बघा मुलांना, 519.19 रुपये, 51.90 रुपये, 519 रुपये आणि 5,190 रुपये. तर आपल्याला इथे काय करायचं आहे मुलांनो, 6 गुणिले 100, 6/100 गुणिले किती, तर त्याला आपल्याला 8,650ने काय करायचं आहे, गुणायचं आहे. मग आपलं उत्तर जे आहे ते काय येणार आहे, तर 519 हे येणार आहे. आणि तो जो कलर आहे कुठला आहे मुलांनो, तर 519. म्हणजेच काय आपल्याला किती व्याज द्यावं लागणार आहे 8,650ला, तर 5,019 एवढं आपल्याला 519 हे जे आपल्याला आहे ते व्याज द्यावं लागणार आहे. किती मुलांना, तर 519. बघा त्याचा कलर जो आहे तो आहे निळा. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल. दर साल 15% दराने 1,50,000 रुपयाचे व्याज किती. किती मुलांना, 1,50,000 रुपयाचे व्याज. आणि आपल्याला जे ऑप्शन आहेत ते दिलेले आहेत बघा, 2,250 रुपये, 1,000 रुपये, 22,500 रुपये, 10,000 रुपये. तर इथे आपण काय करणार आहोत, तर इथे आपण सरळ व्याज काढणार आहोत की किती आपल्याला इथे पैसे द्यावे लागणार आहेत. बघा मुलांना, 15/100 गुणिले किती मुलांना, तर 1.5 लाख रुपये. तर पहा मुलांना, इथे आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे 2 शून्य आहे ते कट करायचे आहे. म्हणजेच आपल्याला ह्या 1500ला कितीने गुणायचं आहे, तर 15ने गुणायचं आहे. किती मुलांना, 1500ला आपल्याला 15ने गुणायचं आहे. तर पहा मुलांना, 15 शून्य किती, तर 0, 15 शून्य 0 आणि 15 पाचे किती मुलांना, तर 75. त्याच्याशी आपण किती घेतले, तर 5 हे घेतले. त्यानंतर 7, 15 1 15 आणि 7 किती होतं मुलांना, तर 22 होतात. किती मुलांना, 22. म्हणजेच आपलं उत्तर जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे, तर 22,500 हे उत्तर आलेलं आहे. आपण बघूया हे आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहेत का, किती, 22,500. तर इथे आलेलं आहे मुलांना 22,500. बघा आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. बघा खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल. दर साल 8% दराने 20,000 रुपयाच्या ठेवीवर डॅश व्याज मिळेल. आता 20,000 जर आपण ठेवले तर त्याच्यावर आपल्याला किती व्याज मिळणार आहे. बघा 1,600 रुपये, 160 रुपये, 2,000 रुपये की 16,000 रुपये. हे देखील आपण काय करणार आहोत, ह्याचं देखील आपण सरळ व्याज हे समीकरण जे आहे ते सोडवणार आहोत. बघा 8/100 गुणिले किती मुलांना, तर 20,000 बरोबर. हे 2 शून्य कट करायचे आणि हे 2 शून्य
कट करायचे. म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 200ला आपल्याला 8ने गुणावं लागणार आहे. कशाला मुलांनो, तर 200ला 8ने गुणावं लागणार आहे. बघा 8 शून्य 0, 8 शून्य 0 आणि 8 दुनी किती मुलांनो, तर 16. 1600 रुपये एवढं जे व्याज आहे ते आपल्याला काय करणार आहे, तर 20,000 रुपये या ठेवीवर मिळणार आहे. किती मुलांनो, तर 1600 रुपये. ते आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, दिसतंय का, पहा बरं मुलांनो, की 1600 रुपये आपल्याला कितीवरती, तर 20,000 रुपयावरती द्यावे लागणार आहे. आणि ते ऑप्शन कुठलं आहे मुलांनो, तर रेड कलरमध्ये 1600. बघूया उत्तर बरोबर आहे का. पहा मुलांनो, आपले उत्तर जे आहे ते अगदी योग्य आहे. नेक्स्ट बघूया, खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल. बघा 10,000 दर 12 दराने 25,000 रुपये कर्जावर डॅश व्याज होईल. बघा 425 रुपये, 300 रुपये, 4,250 रुपये किंवा 3,000 रुपये. तर इथे सुद्धा आपल्याला तीच क्रिया करायची आहे. कुठली मुलांनो, 12/100 गुणिले काय करायचं आहे आपल्याला, 25,000ने त्याला गुणायचं आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे मुलांनो, जर 25,000 रुपये आपण कर्ज घेतलं तर आपल्याला किती व्याज द्यावं लागणार आहे, तर बघा मुलांनो, आपल्याला किती व्याज द्यावं लागणार आहे, तर 3,000 रुपये एवढं आपल्याला व्याज द्यावं लागणार आहे. आणि त्याचा कलर कुठला आहे, तर येलो आहे. बघा आपलं उत्तर जे आहे अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट आपण घेऊया, खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल. दर 4% दराने 9,000 रुपयाचे व्याज किती मुलांनो, 9,000 रुपयाचे व्याज. बघा किती द्यावे लागणार, 3600 रुपये, इथे 2,250 रुपये, 360.50 रुपये आणि 360 रुपये. किती द्यावे लागणार आहे मुलांनो, इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर सरळ व्याज काढून घ्यायचं आहे. पहा मुलांनो, 4 किती, तर 100 गुणिले किती मुलांनो, तर 9,000. आपल्याला आता इथे काय करायचं आहे, की 2 शून्य कट करायचे आहे आणि मग आपल्याला ह्या 4ने 90ला काय करायचं आहे, तर गुणायचं आहे. बघा 90 गुणिले किती मुलांनो, 4. 4 शून्य किती, तर 0 आणि 4 9 किती मुलांनो, तर 36. 4 9 किती, तर 36. तर 360 हे उत्तर तुम्हाला इथे दिसत आहे का, पहा बरं मुलांनो. अगदी बरोबर, 360 हे उत्तर आपलं आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, येलो कीवरती टिक करावं लागणार आहे. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर असं आलेलं आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन घेऊया मुलांनो, खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल. दर 10 दराने 6,000 रुपयांचे डॅश व्याज होईल. कितीचे मुलांनो, तर 6,000 रुपयांचे डॅश व्याज होईल. बघा 6,000 रुपये, 600 रुपये, 6 रुपये की 60 रुपये. तर सांगा पहा मुलांनो, किती व्याज आपल्याला 6,000 रुपयावरती द्यावं लागणार आहे. त्यासाठी आपण काय करूया, तर 10/100 गुणिले किती मुलांनो, तर 6,000 रुपये. तर बघा हे 2 शून्य कट, हे देखील 2 शून्य कट. म्हणजेच आपल्याला 10ने 60ला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला गणिती क्रिया ही करावी लागणार आहे. बघा मुलांनो, 60 गुणिले 10, 10 शून्य किती मुलांनो, तर 0 आणि 10 किती, 60. तर आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर 600 रुपये हे आलेलं आहे. पहा मुलांनो, 600 रुपये तुम्हाला या ऑप्शनमध्ये दिसत आहे का, अगदी बरोबर. तर ग्रीन कलरमध्ये आपल्याला 600 रुपये दिसत आहे. म्हणजे आपले उत्तर आहे 600 रुपये. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल. दर 18% दराने 75,000 रुपयांचे व्याज किती. बघा किती व्याज असणार आहे, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा 4,166 रुपये, 13,500 रुपये, 1,350 रुपये, 416 रुपये. तर आपलं उत्तर इथे काय असणार आहे, तर ते आपण इथे बघूया मुलांना. बघा 18/100 गुणिले किती मुलांना, तर 75,000. किती मुलांना, 75,000. बघा
हे 2 शून्य आपण कट करूया, हे देखील 2 शून्य आपण कट करूया. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 18ने आपल्याला 750ला गुणायचं आहे. कितीने मुलांनो? 750ला. कशाने गुणायचं आहे? तर 18ने गुणायचं आहे. बघा मुलांनो, 18 शून्य किती? तर 0. आणि 18 पाचे किती मुलांनो? तर 18 पाचे 90. किती मुलांनो? 18 पाचे 90. आणि ह्याच्याला आपण काय दिलेलं आहे? तर 9 हे दिलेलं आहे. मग 18 साती किती मुलांनो? तर 18 साती 126. आणि त्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे? तर 9 हे ॲड करायचं आहे. बघा, तर किती होतात मुलांनो? 35. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे? 3500 रुपये, म्हणजे 3500. तर पहा बघू मुलांनो, 1500 रुपये दिसत आहे का? पहा बरं. तर हे आपलं ग्रीन उत्तर जे आहे कसं आहे? 13,500 रुपये. अगदी बरोबर उत्तर आलेलं आहे. पुढे बघूया मुलांनो, खाली दिलेल्या मुद्दलासाठी एका वर्षासाठी किती व्याज होईल? बघा, 50,000 रुपये आपल्याला आपण जर घेतले तर किती टक्क्याने? तर 2 रुपये टक्क्याने. तर आपल्याला किती व्याज द्यावं लागणार आहे किंवा किती व्याज मिळणार आहे, तर ते देखील आपण इथे बघूयात. पहा मुलांनो, 2/100 गुणिले किती मुलांनो? तर 50,000. हे 2 शून्य कट करायचे, हे देखील 2 शून्य कट करायचे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे? तर 500ला 2ने गुणावं लागणार आहे. किती मुलांनो? 500ला कितीने? तर 2ने. बे0 0, बे0 0 आणि बे5 किती मुलांनो? तर 10. म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे? तर 1000 आलेलं आहे. आणि आपल्या ऑप्शनमध्ये 1000 दिसत आहे का? हो, अगदी बरोबर दिसत आहे, रेड कलरमध्ये. आणि आपलं उत्तर कसं आहे मुलांनो? अगदी बरोबर इथे आलेलं आहे. तर पहा मुलांनो, आपण बँक व सरळ व्याज हे जे आपलं प्रकरण आहे त्याचा अभ्यास देखील केला, सराव देखील केला आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे? तर हे जे आपलं प्रकरण आहे बँक व सरळ व्याज हे समजून घेतलेलं आहे.